साऱ्या देशामध्ये बुलंद होत आहे जय भीमचा नारा। साऱ्या देशामध्ये बुलंद होत आहे जय भीमचा नारा। म्हणूनच या ठिकाणी जमलेला आहे समुदाय सारा। माझा भीम आहे या देशामध्ये चमकणारा तारा। माझा भीम आहे या देशामध्ये चमकणारा तारा। जर माझ्या भीमाचा कोणी अपमान केला तर वाजवून टाकू आम्ही त्यांचे बारा। आज भीमराव आंबेडकर या ठिकाणी आलेले आहेत। ते बाबासाहेबांचे नातू आहे, ते फॅमिली नातू आहेत, पण मी सुद्धा नातू आहे। मी बाबासाहेबांच्या विचाराचा नातू आहे आणि बाबासाहेबांच्या कुटुंबाबद्दल आम्हाला आदर आहे। भीमराव आंबेडकर अत्यंत ऍक्टिव्ह असणारे अशा पद्धतीचे नेते आहेत। ते भारतीय बौद्ध महासभेचं काम करतायत। मी बाबासाहेबांचा हरिभवन पक्ष चालवतोय आणि आम्ही कुठे असलो तरी आम्ही सगळे एकत्र आहोत। बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने आम्ही कुठे एकत्र जातो। बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीसाठी आम्ही एकत्र असतो। बाबासाहेबांवर कुणी अन्याय केला तर आम्ही शांत बसत नाही। आपल्याला माहित आहे रमाबाई आंबेडकर नगरमध्ये बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान झाल्यानंतर त्या ठिकाणी 10 शहीदांनी बलिदान दिलं। बाबासाहेबांमुळे आमच्यामध्ये जबरदस्त ताकद आहे। आमचं वाढलेलं आहे बळ। बाबासाहेबांमुळे आमचं वाढलेलं आहे बळ। त्यामुळे आमची सहजासहजी कुणी काढत नाही कळ। आम्ही सातत्याने पुढे चाललेलो आहोत। कॅन्सरच्या काळामध्ये मी वस्तीमध्ये गेलेलो आहे। या पिंपरी चिंचवडच्या घराघराशी माझा संबंध आहे। उगीच मी दिल्लीला पोचलो नाही। सहजासहजी दिल्लीला पोचणं एवढं सोपं काम नाही। पण मंत्री कसं बनायचंय माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला जमलं नाही। मंत्रिपदाचा विषय नाही, पण सत्तेमध्ये आपण आलं पाहिजे। बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे की सत्तेमध्ये आलं पाहिजे। शंकर जगताप साहेब इथले आमदार आहेत, महेश दानगे साहेब आहेत, हे सुद्धा या ठिकाणी होते, पण त्यांना मुंबईला मीटिंग असल्यामुळे गेलेले आहेत। आणि आपले बनसोडे साहेब आमचे उपसभापती आहेत, ते सुद्धा या भागातले नगरसेवक आहेत। या ठिकाणी इतर अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आनंद शिंदेंचा कार्यक्रम या ठिकाणी आपण ऐकलेला आहे। साऱ्या देशामध्ये बुलंद होत आहे जय भीमचा नारा। साऱ्या देशामध्ये बुलंद होत आहे जय भीमचा नारा। म्हणूनच या ठिकाणी जमलेला आहे समुदाय सारा। माझा भीम आहे या देशामध्ये चमकणारा तारा। माझा भीम आहे या देशामध्ये चमकणारा तारा। जर माझ्या भीमाचा कोणी अपमान केला तर वाजवून टाकू आम्ही त्यांचे बारा।